महत्त्वाची अपडेट आहे। इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार निश्चित झालेले आहेत। इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपती पदाच्या रिंगणामध्ये असतील। बी सुदर्शन रेड्डी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आहेत आणि थोड्याच वेळात त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार आहे। त्यामुळे सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आहेत, तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी रिंगणामध्ये असतील। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, बी सुदर्शन रेड्डी यांचं नाव निश्चित करण्यामागे काय अजेंडा असू शकतो इंडिया आघाडीचा, कशी कारकीर्द आहे त्यांची? नक्कीच पी सुदर्शन रेड्डी हे दक्षिणेतील एक नेते आहेत आणि ज्या पद्धतीने दक्षिण भारतातील एक नाव भारतीय जनता पक्ष एनडीए कडून उपराष्ट्रपती पदासाठी पुढे करण्यात आलं, त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून त्या दक्षिणेतील नावाची शिफारस ही इंडिया आघाडीकडून केली जाते आणि इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। आता मल्लिकार्जुन खरगे स्वतः याविषयी माहिती देत आहेत। राजाजी इथे नुकतीच बैठक पार पडली। बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपापसात चर्चा करून याविषयीचा निर्णय घेतलेला आणि त्याची माहिती आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देत आहेत आणि त्यांच्यासोबत शरद पवार, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते संजय राऊत असे सर्व इंडिया आघाडीचे प्रमुख घटक पक्ष। सोमेश थोडासा थांबवते, मल्लिकार्जुन खरगे सध्या बोलतात, थेट जाऊया। अन्याय के खिलाफ लड़ते हैं, तो इसीलिए हमने ये तय कर दिया है कि इस इलेक्शन में एक अच्छे उम्मीदवार को, एक अच्छे कानूनदा आदमी को और एक अच्छे स्वभाव के जो उम्मीदवार है उसको हम खड़ा करने जा रहे हैं। वो इसलिए मैं आपके सामने 4 लाइन पढ़ूंगा। इस व्यक्ति का भी व्यक्तित्व भी मालूम होगा और ये उनकी कार्य का आपको परिचय भी होगा। Sri B. Sudarshan Reddy Garu is one of the India's most distinguished and progressive jurists. He has had a long and eminent legal career, including as judge of the Andhra Pradesh High Court, Chief Justice of Guwahati High Court and Judge of the Supreme Court. He has been a consistent and courageous champion of social, economic and political justice. He is a poor man, and many judgments, if you read, you will know that how he favored the poor people and also protected the constitution and fundamental rights. This vice presidential contest is an ideological battle. It is not just a battle, it is an ideological battle, and all the opposition party agreed on this. That's why we are contesting unitedly. The opposition parties have nominated Sri B. Sudarshan Reddy Garu as their joint candidate. तर बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची औपचारिक घोषणा मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे। यानंतर बुलेटिन